बघा, काल आपण जे काही रेग्युलर जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल बघितले, त्यामध्ये आपण 6 ते 7 मॉलिक्यूलचा आपण अभ्यास केला. तर यामध्ये आज आपण जे काही बघणार आहोत, तर ते जे आहे, तर तो आहे IF7 मॉलिक्यूल. ओके. तर या IF7 मॉलिक्यूलमध्ये आपल्याला जो सेंट्रल आयटम जो आहे, तो सेंट्रल आयटम आहे आयोडीन. हिअर सेंट्रल आयटम इज आयोडीन. Electronic configuration of iodine, outermost electronic configuration of iodine is 5s2 and 5p5 because the iodine atomic number of iodine is 53 आणि याच्यामध्ये 7 जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, तर ते 5s2 आणि 5p5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके. देन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 7. ओके. म्हणजे जे 5s2 आणि 5p5 याचे जे 7 जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, तर हे अनपेड इलेक्ट्रॉन, it is a valence electron of iodine. Okay, the iodine also it is a halogen and it is a 7th group element. Okay, then number of electron contributed by 7 fluorine atom is 7. Okay, म्हणजेच काय, आयोडीन आणि फ्लोरीन हे आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड आणि आयोडीनमध्ये 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो 7 फ्लोरीनसोबत डायरेक्टली कोऑर्डिनेटेड होतो. ओके. तर हे बघा, इथं आपल्याला दिसतंय की हे जे काही जे स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये आपल्याला 7 फ्लोरीन इथं डायरेक्टली कोऑर्डिनेटेड एका आयोडीनला आपल्याला झालेले पाहायला मिळतात. हा सेंट्रल जो आयोडीन आहे आणि 7 फ्लोरीन डायरेक्टली अटॅच त्याला 7 फ्लोरीन ॲटम आहे. नंबर ऑफ बॉन्ड पेअर. बघा, आता बॉन्ड पेअर म्हणजेच काय, की आपल्याला माहिती आहे की एक इलेक्ट्रॉन बनण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. बघा, आयोडीनचे 7 इलेक्ट्रॉन आणि एका फ्लोरीनचा 1 असे 7HF बॉन्ड तयार होतात आणि 7HF बॉन्ड म्हणजे 14 इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथं आपल्याला दिलेलं हे 14 इलेक्ट्रॉन पेअर. बघा, या स्ट्रक्चरमध्ये बघा की हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे, की हे स्ट्रक्चर बघा की याच्यामध्ये आपल्याला 14 इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला पाहायला 7 बॉन्ड पेअर म्हणजे टोटल 14 इलेक्ट्रॉन इथं पाहायला मिळतं आपल्याला. नेक्स्ट आहे जॉमेट्रिकल शेप ऑफ दिस मॉलिक्यूल. ओके. आता याच्यामध्ये हा सेंट्रल जो आयोडीन आहे, याच्यामध्ये 7 फ्लोरीन डायरेक्टली कोऑर्डिनेटेड आहे सेंट्रल ॲटम आयोडीनला. मग याचा जॉमेट्रिकल जी रेग्युलर जॉमेट्री आहे किंवा जॉमेट्रिकल शेप जो आहे, तर तो आहे पेंटागोनल बायपिरॅमिडल. ओके. पेंटागोनल हे फ्लॅट स्ट्रक्चर आहे आणि बायपिरॅमिडल जे 2 फ्लोरीन आहे, एक आहे अप आणि एक आहे डाऊन. हे जे काही स्ट्रक्चर आहे आपल्याला ते सुद्धा पुढे पाहायला मिळतं की कुठलं स्ट्रक्चर याच्यामध्ये आपल्याला आहे. तर बघा, याच्यामध्ये जो काही पेंटागोनल बायपिरॅमिडल जो शेप आहे, तर तो शेप इथे आपल्याला पाहायला मिळतो, पेंटागोनल बायपिरॅमिडल. हे बघा, इथे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, तर हा सेंट्रल ॲटम आयोडीन आहे आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे, हे बघा सेंट्रल आयोडीन आणि हे जे 7 फ्लोरीन आहे, हे डायरेक्टली कोऑर्डिनेटेड आयोडीनला दिलेलं आहे. आणि यांचा जो काही बॉन्ड अँगल आहे, तो एक 90चा बॉन्ड अँगल आहे, 90 डिग्रीचा, आणि दुसरा जो इक्विटोरियलचा जो बॉन्ड अँगल आहे, तो हे 72 बॉन्ड अँगल. ओके. देन बघा, जे ॲक्सेल फ्लोरीन आहे, तर त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती 179 पिकोमीटर आहे आणि जे इक्विटोरियल बॉन्ड लेंथ आहे ती 186 पिकोमीटर आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके. हे झालं टोटल आपलं आयोडीनचं IF7चं स्ट्रक्चर. ओके. नेक्स्ट जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे आपलं, तर आता आपल्या रेग्युलर जॉमेट्रिकल शेप म्हणजे आत्तापर्यंत जे काही स्ट्रक्चर आपण पाहिलं, याच्यावर कुठलीही लोन पेअर आपल्याला इथे आत्तापर्यंत पाहायला मिळाले नाही. पण आता इथून पुढे जे काही स्ट्रक्चर आपण पाहणार आहे, तर याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल विथ डिस्टॉर्टेड जॉमेट्री मॉलिक्यूल कंटेनिंग लोन पेअर. म्हणजे काय, याच्यामध्ये ॲटलिस्ट एक लोन पेअर असणार आहे, एक किंवा एकपेक्षा जास्त लोन पेअर असणार आहे. आणि त्या लोन पेअर असल्यामुळं जॉमेट्रीवर काय परिणाम होतो, जॉमेट्रिकल शेपवर काय परिणाम होतो, ते आता आपण इथे पाहणार आहे. ओके. देन स्ट्रक्चर ऑफ SnCl2 molecule. Okay, what is SnCl2 molecule? It is a stannous chloride molecule, stannous dichloride molecule. Here the central atom is Sn, atomic number is 50. Okay. outer electron configuration of stannous is 5s2 5p2. Okay, it means the 4 valence electron are present in stannous. Okay, it's a carbon family element, it's a 4th group element because the outermost orbital contain 4 electron. The खाली दिलेला आपला number of valence electron is 4. Okay,
Then number of electron contributed by 2 chlorine atom is 2. म्हणजेच काय, स्टॅनसला डायरेक्टली कोऑर्डिनेटेड दोन क्लोरीन आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर. ओके. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पेअर आर प्रेझेंट इन SnCl2 molecule? How many? There are 3 electron pair. Okay. Which one of them? 4 is a valence electron of stannous. 2 electron directly contributed. 2 electron directly attached with stannous. Therefore 6 electron. It means 3 electron pair directly coordinated with stannous. Okay. Lewis dot structure SnCl2 as shown in figure. बघा आता आपल्याला हे स्ट्रक्चर SnCl2चं हे लेविस डॉट स्ट्रक्चर इथं आपल्याला पाहायला मिळतं की हा जे काही स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे, तर हे बघा हे SnCl2चं काय लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला इथं पाहायला मिळतं. बघा सेंट्रल जो आहे स्टॅनस, ॲडजस्टंट जे आहेत दोन साईडला 2 क्लोरीन आहेत आणि स्टॅनसवर 2 नॉन बाउंडेड इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय की आपला माहिती तो स्टॅनस हा एक कार्बन फॅमिली एलिमेंट. ओके. त्याच्या आउटर मोस्टमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. आपणही म्हणतो कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, पण इथे स्टॅनसची व्हॅलन्सी फक्त किती आहे, 2च आहे. तर याच्यामुळं काय होतं की 2 क्लोरीन डायरेक्टली अटॅच आहे स्टॅनसला आणि 2 नॉन बाउंडेड इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय इट प्रेझेंट ॲज अ लोन पेअर ऑन अ स्टॅनस. म्हणजेच काय की स्टॅनसवर एक लोन पेअर प्रेझेंट आहे असं आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके. पाठीमागे बघू आपण आता याच्यामध्ये की जे जॉमेट्रिकल शेप ॲज पर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इज 3. ओके. हाऊ 3 कोणच्या मग, तर त्यामध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन पेअर डायरेक्टली लिंक विथ 2 क्लोरीन ॲटम आणि एक जी पेअर आहे ती आहे लोन पेअर प्रेझेंट ऑन स्टॅनस. द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉन पेअर जॉमेट्रिक ट्रायंग्युलर प्लॅनर. म्हणजे ज्यावेळेस 3 ॲटम डायरेक्टली कोऑर्डिनेट असते सेंट्रलला, त्यावेळेस जी रेग्युलर जॉमेट्री असते ती असते ट्रायंग्युलर प्लॅनर. एक्झाम्पल BF3 सेंट्रल ॲटम बोरॉन होता आणि डायरेक्टली कोऑर्डिनेट विथ 3 फ्लोरीन ॲटम होते. तर यामध्ये काय की 3 फ्लोरीन ॲटम कुठली लोन पेअर नसल्यामुळे त्याचा जो जॉमेट्रिकल रेग्युलर जॉमेट्रिकल जो शेप होता तो होता ट्रायंग्युलर प्लॅनर. बट ड्यू टू 1 लोन पेअर इन SnCl2 द geometry distorted and actual geometry is V-shape ॲज अ वॉटर मॉलिक्यूल. ओके. म्हणजेच काय जो ट्रायंग्युलर प्लॅनर जी जॉमेट्री पाहिजे तर ती इथं डिस्टर्ब झाली. कशामुळं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर. त्यामुळं ती ट्रायंग्युलर प्लॅनर न राहता इथं व्ही शेप जॉमेट्री आपल्याला पाहायला मिळते. पुढे बघा इथं एक लोन पेअर दिलेली आहे. बघा हे जी काही आपल्याला 2 बॉन्डेड पेअर आणि 1 नॉन बॉन्डेड पेअर कशामध्ये SnCl2 मध्ये. तर हे बघा इथं आपल्याला इथं पाहायला मिळतं की ही एक लोन पेअर आहे. ओके. नंतर हे 2 Cl डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ कोणासोबत आहे, सेंट्रल स्टॅनस सोबत आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके. एक लोन पेअर आणि 2 Cl2 आणि याचा जो काही बॉन्ड अँगल आहे तर तो बॉन्ड अँगल किती आहे, 120चा बॉन्ड अँगल आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे due to presence of 1 lone pair, the regular geometrical shape should distorted. Due to repulsion of lone pair and bond pair, then the regular geometry will distorted to gives a V-shape structure of SnCl2 molecule. तर हे जे काही स्ट्रक्चर होतं हे स्ट्रक्चर आता आपण इथे पाहिलं. ओके. देन नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ NH3 molecule. You know NH3 molecule? What is NH3? NH3 is known as अमोनिया. ओके. ठीक आहे. अमोनिया म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण आता घरामध्ये आपण कांदा वगैरे असतो, गार्लिक असतो, कांदा असतो, जे काय कांदा कापल्यानंतर आपल्या डोळ्याला जे काही पाणी वगैरे येतं तर कशामुळे येतं, तर कांदा जे ओनियन असतो, ओनियनमध्ये काय असतं, मोठ्या प्रमाणात अमोनिया प्रेझेंट असतो आणि तो अमोनियाच्या ज्या व्हेपर्स आहेत त्या आपल्या डोळ्यामध्ये गेल्यानंतर त्या आपल्या डोळ्याला काय होतं, पाणी येतं. ठीक आहे. तर हे आहे. नेक्स्ट बघू आपण स्ट्रक्चर ऑफ NH3 मॉलिक्यूल. हिअर सेंट्रल ॲटम इज नायट्रोजन, ॲटॉमिक नंबर 7 इन द पिरियोडिक टेबल. इट इज अ 5th group element. Why 5th group element? Because nitrogen contain 5 valence electron. Okay, it contain 5 valence electron. The outer electron configuration of nitrogen is 1s2, 2s2, 2p3. Okay,
इथे चुकून S झाला, इथं N पाहिजे. 1s2, 2s2 and 2p3. The number of valence electron is 5, in which 2s2 2 electron and 2p3 3 electron. It means 3 plus 2 5 valence electron present in this nitrogen. Okay, number of electron contributed by 3 hydrogen atom. How many hydrogen here? Only 3 hydrogen here. 3 hydrogen directly coordinated with नायट्रोजन ॲटम. ओके, आता आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. पण नायट्रोजनला डायरेक्टली करंट किती बॉन्ड आहेत? किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन आपल्याला इथे पाहायला मिळतात. मग राहिले किती? रिमेनिंग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर रिमेनिंग? देयर आर 2 इलेक्ट्रॉन्स आर रिमेनिंग. इट मीन्स ए 1 लोन पेअर. अमोनिया गिव्स ए 1 लोन पेअर. ॲज पर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इज 3. ओके, बघा आता आपण लेविस डॉट स्ट्रक्चर बघू आपण त्याचं. हे बघा इथं आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर पाहायला मिळतं की याच्यामध्ये दिलेलं आपलं, हे बघा लेविस डॉट स्ट्रक्चर. हाऊ मेनी हायड्रोजन हिअर? 3 हायड्रोजन हिअर. आणि मग या 3 हायड्रोजनमध्ये जे काही आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं, फर्स्ट हायड्रोजन, सेकंड हायड्रोजन अँड थर्ड हायड्रोजन. देर आर 3 हायड्रोजन्स आर प्रेझेंट इन. There are 3 hydrogen directly coordinated with nitrogen atom and remaining 2 electron present at a lone pair. हे जे मी रेड सर्कल केलेलं आहे, इथे जे 2 आपल्याला ऑरेंज कलरचे डॉट दिसतात, इट मीन्स ए 1 लोन पेअर आर प्रेझेंट इन दिस सेंट्रल ॲटम नायट्रोजन. ओके, पाठीमागे येऊ आपण थोडं. As per total number of electron pair is 3, the expected electron pair geometry tetrahedral due to presence of 1 lone pair. आता आपल्याला माहिती आहे की टोटल जर लोन पेअर असतील, आता एक लोन पेअर आणि 3 हायड्रोजन टोटल झाले 4. आणि आपल्याला माहिती आहे की आपण CH4 मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं आहे. CH4 मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही रेग्युलर जॉमेट्री होती ती होती टेट्राहॅड्रल. मग यातसुद्धा आपली टेट्राहॅड्रल पाहिजेत. पण ती टेट्राहॅड्रल न राहता ती थोडी काय होते, डिस्टर्ब होते, डिस्ट्रॉय होते. आणि याची जी जॉमेट्री आहे ती हे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 1 लोन पेअर जॉमेट्री डिस्टॉर्टेड. सो ॲक्च्युअल जॉमेट्री इज अँग्युलर. ओके, ही काय जी आपल्याला टेट्राहॅड्रल जॉमेट्री मिळायची तर ती इथं टेट्राहॅड्रल न मिळता आपल्याला काय मिळते, इथं अँग्युलर जॉमेट्री पाहायला मिळते. जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल इज ट्रायगोनल पिरॅमिडल. यु नो पिरॅमिड. तर याचं काही जो शेप आहे तर तो शेप कसा आहे, पिरॅमिडल शेप आहे. ते आपण पुढे पाहणारच आहे. हे बघा हे बघा हा आहे NH3 मॉलिक्यूल. आणि ही एक जी आहे सेंट्रल, ही आहे एक लोन पेअर. ओके, हे आहे 3 हायड्रोजन. आणि याचं जे हायब्रिडायझेशन आहे ते आहे sp3 हायब्रिडायझेशन मॉलिक्यूल. sp3 हायब्रिडायझेशन. ओके, देन स्ट्रक्चर ऑफ NH3. देन स्ट्रक्चर ऑफ NH3 इज pyramidal structure. You know what is pyramid? It is a pyramidal structure. These 3 hydrogen are in angular shape. Okay, जे 3 हायड्रोजन जे आहेत तर ते नायट्रोजनच्या डाऊनवर्ड साईडला आहेत. आणि यांचा जो बॉन्ड अँगल आहे इन बिटवीन H&H, तर तो बॉन्ड अँगल जो आहे 106.8 डिग्री आपल्याला इथं पाहायला स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, हे होतं स्ट्रक्चर ऑफ अमोनिया NH3 मॉलिक्यूल. बघा अमोनियामध्ये काय आहे तर आपल्याला एक लोन पेअर आहे, 3 हायड्रोजन आहे, नायट्रोजनचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक लोन पेअर पाहायला मिळते. आणि जे काही क्रॉस इलेक्ट्रॉन आहेत तर ते हायड्रोजनचे आहेत आणि जे राऊंडेड आहेत ते नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला कधी कधी फिल इन द ब्लँकमध्ये विचारू शकतात तर जॉमेट्रिकल शेप ऑफ अमोनिया इज ट्रायगोनल बायपिरॅमिडल. ट्रायगोनल पिरॅमिडल. आणि जो काही बॉन्ड अँगल जो आहे तर बॉन्ड अँगल तो आहे 106.8 डिग्री. ओके, तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ अमोनिया. नेक्स्ट आपण बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, ते बघू आपण आता. स्ट्रक्चर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हिअर सेंट्रल ॲटम ऑक्सिजन, atomic number is 8. It is a 6 group element because oxygen contains 6 valence electron. They are present in outermost orbital 2s2 and 2p4. It gives a 6 valence electron. The number of valence electron 6 valence electron.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कंट्रीब्युटेड बाय 2 हायड्रोजन ॲटम आउट ऑफ 6. दोन कोणी कवर्ड केलेले आहेत, डायरेक्ट कंट्रीब्यूट केलेले आहेत 2 हायड्रोजननं 2 इलेक्ट्रॉन कवर्ड केलेले आहेत. ओके, मग हाऊ मेनी रिमेनिंग्स आर देअर? देन रिमेनिंग्स आर देअर इज व्हॉट इज रिमेनिंग? देर आर 2 electrons are there are 4 electrons are remaining. Therefore oxygen contain 6 electron pair. Sorry, it contain 3 electron pair. Sorry, 4 electron pair. 4 non-bonded electron, it means 2 lone pair and 2 directly coordinated with hydrogen. Okay, it gives a 4 electron pair. Then Lewis dot structure of H2O is shown in. बघा आता आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. बघा लेविस डॉट स्ट्रक्चर. आता हे जे स्ट्रक्चर आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बा हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि सेंट्रल जो आहे हा ऑक्सिजन. जे ब्लॅक डॉट आहेत तर ते ब्लॅक डॉट म्हणजे प्रत्येक ऑक्सिजनवर प्रेझेंट असलेली एक लोन पेअर. ओके, म्हणजे काय की इच ऑक्सिजन कंटेन 2 लोन पेअर. आता आपण म्हणतो की ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे, तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. ओके, आणि जे काही 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तर ते 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात, तर ते आपल्या कुठे प्रेझेंट असतात, तर ते ऑक्सिजनवर प्रेझेंट असतात 4 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन. ओके, नेक्स्ट आपण बघू आता पाठीमागे थोडं येऊ. जे आपली प्रिव्हियस स्लाइड जी आहे, as per total electron pair is 3 and expected electron pair. Okay, as per total electron pair is 4 कोणत्या, तर 2 lone pair, 4 non bonded electron and 2 bond pair. ओके, 2 lone pair आणि 2 bond pair. बघा इथे आपल्याला पाहायला मिळतात 2 lone pair आणि 2 bond pair. किती झाल्या टोटल 4 इलेक्ट्रॉन पेअर झाल्या. आणि 4 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच आपण असं म्हणतो की जो सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल ॲटमला 4 जर डायरेक्टली कोऑर्डिनेटेड असतील अदर ॲटम तर त्याची जॉमेट्रिकल शेप जो राहतो तर तो शेप कोणता राहतो, तर तो जॉमेट्रिकल शेप राहतो टेट्राहेड्रल. ओके, कोणता राहतो तो